गुड आफ्टरनून ऑल. आज आपण आपले राहिलेले सेशन्स जे काही राहिलेले टॉपिक्स आहेत ते आपण कंटिन्यू करणार आहोत. सो मी माझी स्क्रीन प्रेझेंट करतेय. मागच्या सेशन मध्ये आपण डेटा स्ट्रक्चर बघितले होते 5. ते तुम्हाला सांगता येतील का कुणाला? 5 डेटा स्ट्रक्चर कोणते कोणते होते? चॅट बॉक्स मध्ये टाइप केले तरी चालतील. माइक ऑन करून उत्तर दिलं तरी चालेल. आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? हा, ओके. मधनं थोडस येस नो रिस्पॉन्स देत चला, म्हणजे मला कळेल ऍटलीस्ट तुम्ही ऐकताय तरी. सो आपण सुरू करूयात. मी पुन्हा एकदा रिवाइज करते 1-2 मिनिटात की आपण कोणते कोणते डेटा स्ट्रक्चर्स बघितले होते आणि लगेच आपण पुढचे पॉइंट्स कंटिन्यू करूयात. आहे माइक ऑन करून कुणीतरी उत्तर द्या. स्लाइड विजिबल आहे? येस मिस. येस मॅम. ओके. सो आपण मागच्या वेळेस यूडी डेटा स्ट्रक्चर बघितले होते. जर तुम्ही त्या लेक्चरला नसताल तर ते रेकॉर्डेड सेशन तुम्ही ऐका. 5 यूडी डेटा स्ट्रक्चर्स होते: बिझनेस एंटिटी, पब्लिशर असर्शन, बिझनेस सर्व्हिस, बाइंडिंग टेम्पलेट आणि टी मॉडेल. त्याच्यातलं जे बिझनेस एंटिटी आहे ते काय रिप्रेझेंट करत होतं? तर इन्फॉर्मेशन अबाउट प्रोव्हायडर्स ऑफ दी वेब सर्व्हिसेस. याचं डिटेल डिस्कशन आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते इलिमेंट्स असतात? नेम, डिस्क्रिप्शन, कॉन्टॅक्ट, कॅटेगरी, आयडेंटिफायर अँड डिस्कवरी. त्याच्यानंतर आपण सेकंड बघितलं होतं पब्लिशर असर्शन. एखाद्या बिझनेस रिलेटेड किंवा एखाद्या वेब सर्व्हिस रिलेटेड अनेक इतर बिझनेसेस किंवा इतर वेब सर्व्हिसेस कनेक्टेड असतात आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं रिलेशनशिप कुठल्या डेटा स्ट्रक्चरद्वारे दाखवलं जातं? तर पब्लिशर असर्शन ह्या डेटा स्ट्रक्चरद्वारे ते काय केलं जातं? मेन्शन केलं जातं. तिसरं होतं बिझनेस सर्व्हिस. बिझनेस सर्व्हिस काय रिप्रेझेंट करत होतं? पर्टिक्युलर बिझनेस कोणत्या वेब सर्व्हिसेस ऑफर करतं त्याचं सगळं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती वेब सर्व्हिस ह्या डेटा स्ट्रक्चर मध्ये काय केली जाते? स्टोअर केली जाते. मग त्याच्यामध्ये काय काय असतं? नेम असतं, डिस्क्रिप्शन असतं, कॅटेगरी असतं. नेक्स्ट काय होतं? बाइंडिंग टेम्पलेट, की जी काही तुमची टेक्निकल डिस्क्रिप्शन आहेत, ऍक्सेस करण्यासाठी लागणाऱ्या URLs आहेत, त्याला पॉइंट करणारा पॉइंटर्स कशामध्ये सेव्ह केले जातात? बाइंडिंग टेम्पलेट मध्ये. थोडक्यात काय तर वेब सर्व्हिस बाइंड करण्यासाठी लागणारे सगळे जे काही टेक्निकल डिटेल्स आहेत ते ह्या बाइंडिंग टेम्पलेट डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टोअर केले जातात. हे सुद्धा आपण डिटेल मध्ये पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स असतात: ऍक्सेस पॉइंट, टी मॉडेल आणि कॅटेगरीज. मग टी मॉडेल हे एक डेटा स्ट्रक्चर आहे. ते काय रिप्रेझेंट करतं? स्पेसिफिकेशन्स ऑर बिहेवियर ऑफ द वेब सर्व्हिस. पर्टिक्युलर वेब सर्व्हिस कोणते कोणते स्पेसिफिकेशन्स प्रोव्हाइड करतं, कोणकोणत्या फंक्शनॅलिटीज असेल, इंटरॅक्शन पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, हे सगळं ह्या टी मॉडेल मध्ये काय केलेलं असतं? स्टोअर केलेलं असतं. आणि ह्या 5 डेटा स्ट्रक्चर फॉर्म केलं जातं. सो या टी मॉडेल मध्ये पण नेम असतं, डिस्क्रिप्शन, ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट, कॅटेगरीज, आयडेंटिफायर्स. हे सगळे आपण मागच्या सेशन मध्ये डिटेल मध्ये पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण आयडेंटिफायर बॅग म्हणजे काय ते सुद्धा पाहिलं होतं आणि कॅटेगरी बॅग सुद्धा पाहिलं होतं. हे दोन्ही ऑप्शनल असतात. आयडेंटिफायर बॅग रिप्रेझेंट्स आयडेंटिटी आणि कॅटेगरी बॅग रिप्रेझेंट्स कॅटेगरीज. सो हे रिलेशन सुद्धा आपण मागच्या ह्याच्यात सगळे पाहिलेले होते. सो आता आपण पुढे जाऊयात की आता कशा पद्धतीने ह्याचं ऍक्च्युअल वर्किंग होतं. फॉर एक्झाम्पल, इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि तेच आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. कन्सिडर अ कंपनी XYZ
wants to register its contact information, सर्व्हिस डिस्क्रिप्शन, ऑनलाईन सर्व्हिस ऍक्सेस इन्फॉर्मेशन विथ UD. म्हणजेच आपण एक XYZ नावाची कंपनी घेतलेली आहे आणि आता ह्या कंपनीला काय करायचं आहे की त्यांची जी काही वेब सर्व्हिस रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, त्यांचं जे काही सर्व्हिस डिस्क्रिप्शन आहे, त्यांना ते UD रजिस्ट्रीमध्ये स्टोअर करायचंय. मग हे स्टोअर करण्यासाठी ती कंपनी कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करणार? द फॉलोइंग स्टेप्स आर नेसेसरी. मग पहिली स्टेप काय आहे बघा, चूज अन ऑपरेटर विथ विच टू वर्क. कोणत्या ऑपरेटर बरोबर काम करायचं तो ऑपरेटर ठरवा. ज्यावेळेस आपण UD डेटा स्ट्रक्चरची डायग्राम बघितली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं नोड ऑपरेटर्स, रिप्लिकेशन ऑपरेटर्स, वेगवेगळ्या त्या डायग्राम मध्ये मेन्शन केलेलं होतं. मग ऑपरेटर म्हणजे काय, तर ही UD सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी जी काही ऑर्गनायझेशन असेल त्यांना काय म्हणणार आहे, UD ऑपरेटर्स. मग मायक्रोसॉफ्ट आहे, IBM आहे, बऱ्याचशा ज्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज आहेत किंवा सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्या हे UD रजिस्ट्रीज प्रोव्हाइड करतात. मग जसं आपण नेहमीच डिस्कशन केलं की क्लायंटला कोणता ऑपरेटर हवा आहे तर तो स्वतः सिलेक्ट करणार आहे. मग त्याच्यासाठी तो कोणताही क्रायटेरिया लावेल, परफॉर्मन्स असेल, प्राइस असेल, फंक्शनॅलिटी असतील, कॅटेगरीज असतील, त्याला सर्व्हिस देणारा, बेस्ट क्वालिटी देणारा, असे अनेक फॅक्टर्स असतात ज्याच्या थ्रू काय केलं जातं, हा ऑपरेटर सिलेक्ट केला जातो. Each operator has different terms and conditions for authorizing access to its replica of registry. बघा, म्हणजेच जो काही प्रत्येक ऑपरेटर आहे, जी काही प्रत्येक कंपनी आहे, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स ह्या वेगळ्या असणार आहेत. म्हणजे ते कोणती कशा पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याच्यावरती ते रेट ठरलेले असतात. जितकी उत्तम सर्व्हिस तितकेच त्याची कॉस्टिंग काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग प्रत्येक ऑपरेटरच्या टर्म्स अँड कंडिशन्स वेगळ्या आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे आहेत. आणि ज्यावेळेस आपण म्हणतोय की आता आपल्याला एखादा ऑपरेटर सिलेक्ट करायचा आहे, मग तो ऑपरेटर सिलेक्ट केल्यानंतर काय होत असणार आहे, एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं जात असणार आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असणार आहेत त्या सगळ्या फॉलो करून, त्यांच्या ज्या काही प्रायव्हसी पॉलिसीज असतील, गाईडलाईन्स असतील, ते सगळं फॉलो करून काय करावं लागतं, वर्कआउट करावं लागतं. मग ऑथराइज्ड ऍक्सेस मिळवण्यासाठी काय करावं लागेल, XYZ कंपनीला कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल किंवा जे काही त्यांची फॉर्मॅलिटीज असतील त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज, लीगल डॉक्युमेंट्स त्यांना कम्प्लीट करावे लागतील. ज्यावेळेस आता आपण म्हणतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात हे होतं तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, लिगली बाइंड असतात. त्याच्यासाठी लीगल डॉक्युमेंट्स, लीगल कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले जातात. बिल्ड ऑर अदरवाइज ऑब्टेन UD क्लायंट. एकदा ऑपरेटर ठरवला, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स पर्टिक्युलर क्लायंटला मान्य असतील तर काय केलं जातं, एकतर ते जो कोणी सर्व्हिस घेणारा आहे तो स्वतःचा UD क्लायंट तयार करेल किंवा जे काही ऑपरेटर्स आहेत ते सुद्धा UD क्लायंट्स प्रोव्हाइड करतात तर तो घेतला जाईल. म्हणजे ऑप्शन हा कुणाकडे आहे, कन्झ्युमरकडेच असणार आहे की त्यांना स्वतःचाच क्लायंट वापरायचा आहे का क्लायंट पण त्यांना ऑपरेटर कडूनच घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, क्लायंट डिसाइड झाल्यानंतर ऑब्टेन अँड ऑथेंटिकेशन टोकन फ्रॉम द ऑपरेटर. मागच्या वेळेसच आपण पाहिलं होतं की जर तुम्हाला डायरेक्ट रजिस्ट्री ऍक्सेस करायची असेल लागत नाहीत, पण ज्यावेळेस तुम्हाला क्रिएट, अपडेट, डिलीट, मॉडिफाय करायचे असतील ऑपरेशन्स तर त्यावेळेस तुम्हाला ऑथेंटिकेशन असणं गरजेचं आहे. विदाउट ऍक्सेस तुम्ही इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकत नाही. मग ऑपरेटर कडून काय केलं, ऑपरेटर म्हणजेच काय, जो कोणी तो UD रजिस्ट्रीचे सर्व्हिसेस तुम्हाला देणार आहे त्याच्याकडून तुम्हाला एक ऑथेंटिकेशन टोकन जनरेट होईल. मग ते कोणत्याही फॉर्म मध्ये असेल. आता सध्या तरी ऑथेंटिकेशन साठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉमन आपलं युजर नेम पासवर्ड आहे, बायोमेट्रिक थंब आहे, फेस रिकग्निशन आहे. त्यांची सिक्युरिटी कुठल्या पद्धतीची आहे त्या टाईपनी तुम्हाला ते ऑथेंटिकेशन टोकन जनरेट करून दिलं जाईल. ऑथेंटिकेशन टोकन जनरेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, आता क्लायंटला काय करायचं आहे, जो कोणी बिझनेस प्रोव्हायडर आहे तो काय करणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन रजिस्टर करणार आहे.
मग रजिस्टर इन्फॉर्मेशन अबाउट दी बिझनेस. कशामध्ये रजिस्टर करायचे आहे? यूडी रजिस्ट्रीमध्ये. आता यूडी रजिस्ट्रीमध्ये आपण इन्फॉर्मेशन का सेव्ह करतो, का रजिस्टर करतो? तर प्रोव्हायडर यूडी रजिस्ट्रीमध्ये स्टोअर करणार आहे आणि कंझ्युमर काय करणार आहे? यूडी रजिस्ट्रीतून ती फाइंड आउट करणार आहे. मग आता जर एखाद्याला एखादी वेब सर्व्हिस शोधायची असेल तर त्याच्याबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देणं त्याच्यामध्ये आवश्यक असतं. म्हणजे जितकी क्लिअर कट इन्फॉर्मेशन असेल तेवढंच फाइंडिंग काय होणार आहे? इझी होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचे फंक्शनॅलिटी असतील, टेक्निकल डिटेल्स असतील, त्याच्यातले ज्या काही मेन आणि इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थित काय म्हणतो आपण त्याला, व्यवस्थित स्टोअर केल्या तर शोधणाऱ्याला ते इझी जाणार आहे. पण कॉम्प्लिकेटेड पद्धतीने दिल्या किंवा कमी इन्फॉर्मेशन दिली तर ती वेब सर्व्हिस फाइंड आउट व्हायला डिफिकल्ट जाईल, कारण की एकाच प्रकारच्या अनेक वेब सर्व्हिसेस अवेलेबल असतात. थोडक्यात काय, जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं असेल तर तो काय करणार आहे? जास्तीत जास्त त्याला पटवून देतो किंवा जास्तीत जास्त हे कसं उपयोगी आहे, हे कसं चांगलं आहे, त्या पद्धतीने तो काय करतो? कन्व्हिन्स करतो किंवा कन्व्हे करतो. मग तशाच पद्धतीने आता वेब सर्व्हिस शेवटी एक प्रोडक्ट आहे आणि त्यांचा हा बिझनेस आहे म्हटल्यानंतर त्यांची वेब सर्व्हिस जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त माहिती त्याच्यामध्ये आणि युजफुल माहिती देणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते? रिलीज दी ऑथेंटिकेशन टोकन. ज्यावेळेस ऍक्सेस करायचा असतो त्यावेळेस हे ऑथेंटिकेशन टोकन काय केलं जातं? रिलीज केलं जातं. मग ही आता काय केलं बघा, आधी ऑथेंटिकेशन टोकन घेतलं, इन्फॉर्मेशन स्टोअर केली आणि ऑथेंटिकेशन टोकन रिलीज केलं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ऍक्सेस असेल त्यावेळेस ऑपरेटर कडून काय करावं लागतं? ऑथेंटिकेशन टोकन घ्यावं लागतं आणि रिलीज करावं लागतं. कारण एकच जर ऑथेंटिकेशन टोकन ठेवलं तर त्या ठिकाणी पुन्हा फ्रॉड होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ही प्रोसेस फॉलो केली जाते. मग आता ही स्टोअर झालेली इन्फॉर्मेशन करेक्ट पद्धतीने स्टोअर झालेली आहे की नाही हे कसं चेकआउट करणार? तर त्यासाठी एन्क्वायरी एपीआय आहे. त्या एन्क्वायरी एपीआय मधले वेगवेगळे फंक्शन्स वापरून तुम्ही टेस्टिंग करून बघू शकता की इन्फॉर्मेशन करेक्ट झालेली आहे की नाही, प्रॉपर त्याचं फाइंडिंग होत आहे की नाही, सर्च केले कोणते कोणते कीवर्ड्स तर कशा पद्धतीने फाइंड आउट होत आहे. त्यासाठी एन्क्वायरी एपीआय आणि दुसरी एक आपण बघितलेली पब्लिशर एपीआय, या 2 एपीआयचा वापर करून काय केलं जातं? टेस्टिंग करून तुम्ही चेकआउट करू शकता की खरोखर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सगळी इन्फॉर्मेशन फिलअप झालेली आहे की नाही. किंवा टी मॉडेलमध्ये आपण काय स्टोअर करतोय? मागच्या वेळेसच आपण बघितलं की जो काही ऍक्च्युअल टी मॉडेल स्टँड फॉर टेक्निकल मॉडेल, की काय काय त्याच्यामध्ये आहे ते सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित पणे स्टोअर केलेलं असतं. मग ही टी मॉडेलची इन्फॉर्मेशन प्रॉपरली सेट झालेली आहे की नाही हे सुद्धा तुम्ही काय करू शकता? टेस्ट करू शकता. जो काही क्लायंट आहे, प्रोव्हायडर आहे, कंझ्युमर आहे, हे सगळे काय करू शकतात? टेस्ट करू शकतात. आणि ज्यावेळेस अपडेट करायचं आहे तर अपडेटसाठी सुद्धा पुन्हा बघा इथे काय सांगितलेलं आहे? ऑब्टेन अँड रिलीज अ न्यू ऑथेंटिकेशन टोकन फ्रॉम द ऑपरेटर ईच टाइम. म्हणजे मी आता सांगितलं की प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की नवीन ऑथेंटिकेशन जनरेट करायचंय आणि काम झाल्यानंतर ते पुन्हा रिलीज करायचंय, जेणेकरून फ्रॉड होणार नाही किंवा इतर काही ज्याला आपण म्हणतो मॅलिशियस युजर्स ते ऍक्सेस करू शकणार नाही. तुम्हाला मला वाटतं ह्याच्यामध्ये क्रिप्टोग्राफीमध्ये किंवा नेटवर्क सिक्युरिटी मध्ये झालेलं आहे की कशा पद्धतीने हॅकर्स ते हॅक करू शकतात किंवा तो मेंटेन करणं असेल, त्याची प्रायव्हसी मेंटेन करणं असेल, त्यासाठी हे ऑथेंटिकेशन्स काय केले जातात? दिले जातात. आणि प्रत्येक वेळेस नवीन टोकन काय केलं जातं? जनरेट केलं जातं. आणि मग तुम्हाला ज्यावेळेस अपडेट करायचंय, क्रिएट करायचंय, मॉडिफाय करायचंय, तुम्हाला ह्याच प्रोसिजर्स काय करायच्या आहेत? फॉलो करायच्या आहेत. सो इथपर्यंत समजलंय सगळ्यांना कशा पद्धतीने वर्कआउट होतं? ओके 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 ठीक आहे. सो आता आपण स्टेप्स बघितल्या ह्या
आणि मागच्या वेळेस मला वाटतं आपण हे बघितलं होतं पब्लिशर एपीआय आणि एन्क्वायरी एपीआय. त्याच्यामध्ये मी फक्त त्या ज्या काही प्रोसेसेस होत्या त्यांची नावं दिली होती. तर आता आपण त्याचं वन बाय वन फंक्शन सुद्धा बघूयात, जेणेकरून जर एमसीक्यू असेल किंवा एक्झाम असेल त्याच्यामध्ये जर विचारलं की पर्टिक्युलर फंक्शनचा यूज काय, तर तो सुद्धा तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्याच्यामुळं त्याच्यात जे काही फंक्शन्स आहेत ते सुद्धा आपण आता पुढे कव्हर करणार आहोत. सो आता आपण ते फंक्शन्स बघूयात. सो जसं सांगितलं की आता रजिस्ट्रीमध्ये डेटा स्टोअर केला, पण नुसतं स्टोअर करून उपयोग होणार आहे का? म्हणजे अगदी मागच्या सेशनलाच मी सांगितलेलं, थोडक्यात रजिस्ट्री म्हणजे काय आहे, एक प्रकारचा डेटाबेसच आहे किंवा इन्फॉर्मेशन तिथं स्टोअर केलेली आहे, पण ती ऍक्सेस करण्यासाठी काहीतरी वे असणार पाहिजे, ज्याला आपण स्टँडर्ड वेज म्हणू, स्टँडर्ड फंक्शन्स असले पाहिजे. मग मागच्या सेशन मध्ये पण आपण बघितलं होतं की यूडी स्टँडर्ड व्हर्जन 2.0 मध्ये 2 इंटरफेसेस प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे इंटरफेसेसचा वापर करून सर्व्हिस कन्झ्युमर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करणार आहे, त्या रजिस्ट्री बरोबर इंटरॅक्ट करणार आहे. आणि त्यातला एक होता एन्क्वायरी इंटरफेस. मग जे काही सर्व्हिस कन्झ्युमर्स आहेत ते काय करणार आहेत, हा एन्क्वायरी सर्व्हिस फाइंड आउट करण्यासाठी, एखादी सर्व्हिस सर्च करण्यासाठी सर्व्हिस कन्झ्युमर्स एन्क्वायरी इंटरफेसचा वापर करणार आहेत. आणि ह्या एन्क्वायरी इंटरफेसमध्ये काही फंक्शन्स दिलेले आहेत, ते फंक्शन्स वापरूनच काय केलं जाईल, सर्व्हिस फाइंड आउट केली जाईल. आणि दुसरा इंटरफेस होता पब्लिशर इंटरफेस. मग पब्लिशर इंटरफेसचं काम काय आहे, सर्व्हिसर प्रोव्हायडर्स यूज पब्लिशर इंटरफेस टू लिस्ट अ सर्व्हिस. म्हणजे बघा, पब्लिशर इंटरफेस टू लिस्ट अ सर्व्हिस म्हणजे क्रिएट, अपडेट, मॉडिफाय हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स करणार आहेत. आणि त्यासाठी कुठला इंटरफेस वापरला जाईल, पब्लिशर इंटरफेस वापरला जातो. आणि त्याच्यामध्ये जे काही फंक्शन्स दिलेले आहेत ते फंक्शन्स काय होणार आहेत, हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स वापरणार आहेत. मग हा जो काही पहिला इंटरफेस आहे पब्लिशर इंटरफेस, याच्यामध्ये टोटल 16 ऑपरेशन्स आहेत, ज्यांचा वापर करून यूडी रजिस्ट्री काय केली जाते, मेंटेन केली जाते, त्याच्यातल्या एंट्रीज मॅनेज केल्या जातात. मग हे 16 ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत ते आपण वन बाय वन बघूयात. पहिलं ऑपरेशन काय आहे बघा, गेट अंडरस्कोर ऑथ टोकन. मग हे फंक्शन काय करणार आहे, दिस फंक्शन रिट्राइव्हज ऑथरायझेशन टोकन. आता तुम्हाला हे फंक्शन समजायला पण इझी जातील, कारण आपण स्टेप्स बघितल्या आहेत की ऑपरेटर कडे काय करायचंय आपल्याला, ऑपरेटर कडून ज्यावेळेस ऑथरायझेशन टोकन जनरेट करायचे त्यावेळेस कोणतं फंक्शन वापरलं जाईल, गेट अंडरस्कोर ऑथ टोकन. मग ह्यानी काय होणार आहे की जे काही व्हॅलिड ऑथरायझेशन टोकन आहे त्या रिक्वेस्ट बरोबर जनरेट होईल. आणि सेकंड काय आहे बघा, डिस्कार्ड अंडरस्कोर ऑथ टोकन. सो इथे सगळं कॅपिटल स्मॉल सगळं केस सेन्सिटिव्ह आहे, सो लक्षात ठेवायचं फंक्शन नेम डिस्कार्ड अंडरस्कोर ऑथ टोकन टेल्स UDDI रजिस्ट्री टू नो लॉंगर एक्सेप्ट गिव्हन ऑथरायझेशन टोकन. म्हणजे स्टेप्स मध्ये आपण जे बघितलं, रिलीज ऑथरायझेशन टोकन म्हणजेच पर्टिक्युलर टाइम आउट झाल्यानंतर असेल किंवा नसणार आहे. आणि मग ती कंडिशन चेक करण्यासाठी कुठलं फंक्शन वापरलं जाईल, डिस्कार्ड अंडरस्कोर ऑथ टोकन. नेक्स्ट आहे सेव्ह अंडरस्कोर बिझनेस. सेव्ह अंडरस्कोर बिझनेसचा यूज काय आहे, इट क्रिएट्स और अपडेट्स बिझनेस एंटिटीज इन्फॉर्मेशन कंटेंट इन द यूडी रजिस्ट्री. ज्यावेळेस आपण म्हणतोय बिझनेस एंटिटी म्हणजेच काय, ओनर ऑफ पर्टिक्युलर बिझनेस. मग त्या ओनरचे रिलेटेड, त्या बिझनेसच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे नाव, कॅटेगरी इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन डिटेल, हे सगळं सेव्ह करायचं असेल तर कुठलं फंक्शन असतं, सेव्ह अंडरस्कोर बिझनेस. मग बिझनेस वेगळा आणि वेब सर्व्हिस वेगळी,
या दोन्ही गोष्टी सेपरेटली लक्षात ठेवायचंय. मागच्या वेळेस पण मी सांगितलेलं वेब सर्व्हिस म्हणजे काय की सिंगल एक त्यांची फंक्शनॅलिटी आहे. मग एखादी कंपनी फक्त एकच वेब सर्व्हिस जनरेट करणार आहे का? तर नाही. एखादा बिझनेस हा अनेक वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारा असू शकतो. त्यामुळे सेव्ह बिझनेस वेगळं आणि सेव्ह सर्व्हिस हा पॉइंट वेगळा आहे. सेव्ह बिझनेस मध्ये बिझनेस डिटेल्स, कॉन्टॅक्ट जे आपण बघितलं होतं, ऍड्रेस असेल, ईमेल आयडी असेल, फोन नंबर, हे सगळं सेव्ह बिझनेस मध्ये येणार. आणि सेकंड ह्याच्यामध्ये काय आहे, सेव्ह अंडरस्कोर सर्व्हिस. आणि सेव्ह अंडरस्कोर सर्व्हिस कशासाठी वापरली जाते? क्रिएट और अपडेट इन्फॉर्मेशन अबाउट दी वेब सर्व्हिसेस दॅट अ बिझनेस एंटिटी प्रोव्हाइड्स. एखादी वेब सर्व्हिस काय काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, काय काय इन्फॉर्मेशन जनरेट करते, त्या वेब सर्व्हिसची इन्फॉर्मेशन सगळी कशा थ्रू सेव्ह केली जाणार आहे? सेव्ह अंडरस्कोर सर्व्हिस या मेथड थ्रू. त्यानंतर सेव्ह बाइंडिंग, सेव्ह अंडरस्कोर बाइंडिंग क्रिएट और अपडेट्स द टेक्निकल इन्फॉर्मेशन अबाउट वेब सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन. ज्यावेळेस आपण 5 डेटा स्ट्रक्चर बघितले होते बिझनेस साठी, सर्व्हिस साठी, बाइंडिंग साठीचा, त्याच्यात आपण बघितलं होतं की बाइंडिंग टेम्पलेट डेटा स्ट्रक्चर मध्ये काय स्टोअर केलं जातं, तर पॉइंटर्स ऑफ दी टेक्निकल URLs. मग ते जे बाइंडिंग स्ट्रक्चर आहे ते क्रिएट करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कुठलं फंक्शन वापरलं जातं? सेव्ह अंडरस्कोर बाइंडिंग. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे सेव्ह अंडरस्कोर टी मॉडेल. अगेन हे जर तुम्ही ऑब्झर्व केले असतील तर हे चारही डेटा स्ट्रक्चर आहेत अंडरस्कोरच्या जे पुढचे आहेत, आणि त्याच्यावरती आपण कुठलं ऑपरेशन परफॉर्म करतोय? सेव्ह. सो लक्षात ठेवताना तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा ठेवू शकता. सेव्ह अंडरस्कोर टी मॉडेल ची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह करण्यासाठी हे फंक्शन वापरलं जातं. क्रिएट और अपडेट दी रजिस्ट्रेशन ऑफ ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट मॅनेज्ड बाय UD रजिस्ट्री. ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट म्हणजे मागच्या वेळेस मी सांगितलेलं की आपल्याला एखादा आता नवीन पोर्ट टाईप ऍड करायचा आहे, तर काय, तो पोर्ट टाईपची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आधी रजिस्ट्रीमध्ये ऍड करावी लागते. ती ऍड करण्यासाठी टी मॉडेल वापरले जातात. मग तशाच पद्धतीने एखादा पोर्ट ऍड करायचा आहे तरी टी मॉडेल क्रिएट करा. म्हणजे नवीन तुम्हाला जरी काही ऍड करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं? टेक्निकल मॉडेल थ्रू ते आधी सेव्ह करून घ्यावं लागतं, आणि ते टेक्निकल मॉडेल थ्रू सेव्ह केल्यानंतरच बाकीच्या फंक्शन्सला ते व्हिजिबल होतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा जी काही आहे ती टी मॉडेल थ्रू काय केली जाते? सेव्ह केली जाते. त्यालाच काय म्हटलेलं आहे? ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट. पहिल्यांदा ते सगळं रजिस्टर करून घ्यावं लागतं आणि तरच मग त्याच्याशी रिलेटेड पुढच्या गोष्टी ह्या फाइंड आउट होतात. सो हे झाल्या सेव्ह सर्व्हिसेस. मग तशाच पद्धतीने कोणत्या आहेत? डिलीटच्या. डिलीट अंडरस्कोर बिझनेस हे फंक्शन काय परफॉर्म करतं? इट रिमूव्स द गिव्हन बिझनेस एंटिटीज फ्रॉम द UD रजिस्ट्री कम्प्लिटली. आता बिझनेस कधी एखादा रिमूव्ह केला जाईल? सपोज एखादी कंपनी आहे जी की वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, 8-10 वेब सर्व्हिसेस ती कंपनी प्रोव्हाइड करते, त्यातली एक वेब सर्व्हिस त्यांनी रिमूव्ह केली, बाकीच्या देतोय, तर बिझनेस रिमूव्ह केला जाईल का? नाही. पण अशी कंडिशन आली की ज्या ठिकाणी त्यांना तो बिझनेस क्लोज करायचा आहे, संपूर्णपणे त्यांचं पॅकअप करायचं आहे, तर अशा वेळेस काय केलं जाईल की तो टोटल बिझनेसच त्या रजिस्ट्रीमधून डिलीट केला जाईल. कारण जर सर्व्हिस देणार नसेल तर तिथे स्पेस ऑक्युपाय करून उपयोग आहे का? किंवा इतरांना फाइंड आउट करण्यास नसतील तर त्यांना कस्टमर्सची गरज नसणार आहे, आणि तिथून सुद्धा तो जो डेटाबेस आहे तो काय करावा लागेल? अपडेट करावा लागेल. त्यामुळे अशा वेळेस काय केलं जातं? डिलीट अंडरस्कोर बिझनेस करून पर्टिक्युलर बिझनेस काय केला जातो? डिलीट केला जातो. एखादा बिझनेस डिलीट केल्यानंतर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सर्व्हिस किंवा कोणत्याही प्रकारचा ऍक्सेस प्रोव्हाइड केला जात नाही. थोडक्यात काय, त्यांचं जे काही टायअप असेल त्या UD ऑपरेटर सोबत, त्या कंपनी सोबत, ते पूर्णपणे काय होणार आहे? क्लोज होणार आहे. मग त्यावेळेस संपूर्णपणे त्यांना क्लोज करायचं आहे, त्यावेळेसच डिलीट अंडरस्कोर बिझनेस ही
फंक्शन वापरून तिथल्या एंट्रीज काय केल्या जातील, डिलीट केल्या जातील. त्यानंतर नेक्स्ट आहे डिलीट अंडरस्कोर सर्व्हिस. ह्या फंक्शनचा उपयोग काय आहे, रिमूव्ह गिव्हन वेब सर्व्हिसेस फ्रॉम द यूडी रजिस्ट्री कम्प्लिटली. जसं मी आता मागच्या ह्याच्यात पण सांगितलं, बिझनेस वेगळा आहे, वेब सर्व्हिस वेगळा आहे. एक बिझनेस मल्टिपल वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. मग आता सपोज XYZ कंपनी 10 वेब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल आणि त्यातल्या त्यांना 2 डिलीट करायच्या असतील, तर काय केलं जाईल, डिलीट अंडरस्कोर सर्व्हिसनी त्या 2 वेब सर्व्हिसेस ज्यांचं त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायची नाही त्या काय केल्या जातील, डिलीट केल्या जातील. त्यासाठी डिलीट अंडरस्कोर सर्व्हिस हे फंक्शन वापरलं जाईल. नेक्स्ट आहे डिलीट अंडरस्कोर बाइंडिंग. डिलीट अंडरस्कोर बाइंडिंग काय करणार आहे, इट रिमूव्स द गिव्हन वेब सर्व्हिसेस टेक्निकल डिटेल्स फ्रॉम द यूडी रजिस्ट्री. ज्यावेळेस आपण वेब सर्व्हिसेस पाहिलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की वेब सर्व्हिसेस ह्या लूजली कपल्ड असतात. त्यांचं जे काही आर्किटेक्चर आहे ते एकमेकांवरती डिपेंडंट नसतं. म्हणजे क्लायंटमध्ये चेंज झाला तर सर्व्हरवर त्याचा इफेक्ट पडत नाही आणि सर्व्हरमध्ये काही चेंज झाला तर क्लायंटवरती त्याचा इफेक्ट पडत नाही. मग ज्यावेळेस आपण एखादी वेब सर्व्हिस एखादा बिझनेस प्रोव्हाइड करत असेल तर त्यावेळेस बऱ्याचदा अशी कंडिशन येत असेल ज्याला आपण म्हणतो की नवीन नवीन गोष्टी ऍड होतात, ज्याला आपण म्हणतो व्हर्जन 1, व्हर्जन 2, व्हर्जन 3. याचाच अर्थ काय आहे की त्याच्यातले टेक्निकल असतील ते काढून टाकायचे असतील किंवा एखादी गोष्ट लागत नसेल ती रिमूव्ह करायची असेल तर डिलीट अंडरस्कोर बाइंडिंग म्हणजे बाइंडिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन रिमूव्ह करायची असेल तर कुठलं फंक्शन वापरलं जाईल, डिलीट अंडरस्कोर बाइंडिंग. नेक्स्ट आहे डिलीट अंडरस्कोर टी मॉडेल. ह्यांनी काय होणार आहे, इट रिमूव्स द स्पेसिफाईड टी मॉडेल्स फ्रॉम द यूडी रजिस्ट्री. हे अगेन हे सगळे काय आहेत, डेटा स्ट्रक्चर आहेत आणि त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. मग ती डिलीट करण्यासाठी काय केलं जातं, डिलीट अंडरस्कोर टी मॉडेल हे स्ट्रक्चर वापरलं जातं. मागचं जे सेशन आपण बघितलं होतं त्याच्यात मी सांगितलं होतं की बिझनेस एंटिटी असेल, बिझनेस सर्व्हिस, बाइंडिंग टेम्पलेट आणि टी मॉडेल या सगळ्यांना एक युनिक आयडी जनरेट झालेला असतो, UUID, आणि ह्या आयडी थ्रू आपण ते रेकॉर्ड्स ऍक्सेस करतो. मग ज्यावेळेस आपल्याला डिलीट करायचंय, सेव्ह करायचंय तर त्यावेळेस ते आयडीचा यूज करूनच ह्या गोष्टी काय केल्या जातात, परफॉर्म केल्या जातात. नेक्स्ट त्याच्यातलं फंक्शन कुठलं आहे, गेट रजिस्टर इन्फो. मग याच्यामध्ये काय आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे, हे फंक्शन आहे म्हटल्यावरती ह्याला काहीतरी रिटर्न टाईप असेल किंवा रिटर्न व्हॅल्यूज असेल किंवा हे काहीतरी जनरेट करताय. मग गेट रजिस्टर इन्फो त्याच्या नावातूनच तुमच्या लक्षात येईल की रजिस्टर झालेली इन्फॉर्मेशन गेट करण्यासाठी किंवा रिट्राईव्ह करण्यासाठी हे फंक्शन वापरलं जातं. मग ह्याच्यामध्ये काय आहे की टू कीप ट्रॅक ऑफ युजर्स, सगळ्या बिझनेसेस, सगळे सर्व्हिसेस, सगळे टी मॉडेल्स, सगळ्याचा एक समरी रिपोर्ट जर जनरेट करायचा असेल तर त्यावेळेस हे गेट अंडरस्कोर रजिस्टर इन्फो फंक्शन वापरलं जातं. म्हणजे त्या यूडी रजिस्ट्रीमध्ये जेवढी सगळी गोष्ट आहे त्याचा एक समरी रिपोर्ट जनरेट होणार आहे. नेक्स्ट फंक्शन आहे सेट अंडरस्कोर पब्लिशर असर्शन्स. कशासाठी वापरलं जातं हे, इट मॅनेजेस ऑल ऑफ द ट्रॅक्ड रिलेशनशिप असर्शन्स असोसिएटेड विथ अन इंडिव्हिज्युअल पब्लिशर अकाउंट. ज्यावेळेस आपण बघितलं होतं पब्लिशर असर्शन हे डेटा स्ट्रक्चर काय रिप्रेझेंट करतं, तर थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं स्टेक होल्डर्स, एखाद्या वेब सर्व्हिस रिलेटेड अनेक इतर बिझनेसेस त्याला असोसिएट असतात, अनेक इतर वेब सर्व्हिसेस त्याला कनेक्टेड असतात आणि त्या सगळ्याचं रिलेशन दाखवण्याचं काम पब्लिशर असर्शन मध्ये. म्हणजे XYZ ही एक बिझनेस एंटिटी आहे आणि PQR ही एक बिझनेस एंटिटी आहे. मग XYZ कंपनी आणि PQR कंपनी ह्या दोन्ही मध्ये काय रिलेशन आहे ते कशामध्ये स्टोअर केलं जातं, म्हणजे कंपनी 1, कंपनी 2 आणि रिलेशन हे ह्या पब्लिशर असर्शन मध्ये स्टोअर केलेलं असतं. आणि ते सेट करण्यासाठी काय केलं जातं, हे सेट अंडरस्कोर पब्लिशर असर्शन मेथड वापरली जाते. देन ऍड अंडरस्कोर पब्लिशर असर्शन. मग ह्याचा यूज काय आहे, कॉजेस वन ऑर मोर पब्लिशर असर्शन्स टू बी ऍडेड टू अन इंडिव्हिज्युअल पब्लिशर असर्शन
कलेक्शन. ओके, सो आता सपोज दोन ह्याच्यामध्ये सेटनी काय होणार आहे, दोन ह्याच्यामध्ये ती रिलेशनशिप काय आहे ती सेट केली जाईल. पण एक्स्ट्रा तुम्हाला पुन्हा पुन्हा ऍड करायचे असतील त्या पर्टिक्युलर, आता एक अकाउंट XYZ बरोबर अजून एखाद्या नवीन कंपनीचं टायअप झालं, सपोज ABC, तर आता ते आपल्याला त्याच्यात ऍड करून घ्यावं लागेल प्रत्येक वेळेस. मी अगदी सुरुवातीपासून सांगितलंय की ह्या UD रजिस्ट्रीमध्ये मायन्यूट डिटेल सुद्धा काय केलेले असतात, स्टोअर केलेले असतात, कारण की तरच ते ती सिस्टीम प्रॉपरली वर्क होणार आहे. मग आता नवीन ABC ला XYZ बरोबर टाईप करायचंय, तर सेट पब्लिशर असर्शन न करता काय केलं जाईल, ऍड पब्लिशर असर्शन फंक्शन वापरलं जाईल आणि त्या ठिकाणी ते मॉड्यूल किंवा ती कंपनी काय केली जाईल, ऍड केली जाईल. मग जसं ऍडचं फंक्शन आहे ते हे तर आता तुमच्या लक्षातच आलं असेल की ऍड म्हटलं की डिलीट त्या ठिकाणी आलंच. मग तेच पब्लिशर असर्शन, पुन्हा त्यांचं टाईप क्लोज झालं किंवा ती गोष्ट आता लागत नाहीये, मग ती आपल्याला डेटाबेस मधून काढून टाकायची आहे, तर कुठलं फंक्शन वापरलं जाईल, डिलीट अंडरस्कोर पब्लिशर असर्शन. डिलीट अंडरस्कोर पब्लिशर असर्शन म्हणजेच काय की आता जे आपण म्हटलं की XYZ PQR ह्यांच्यात पब्लिशर असर्शन म्हणजेच टायप आहे, XYZ ABC ह्यांचं टायप आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या कंपनीचं केला जाईल आणि रिमूव्ह करण्यासाठी डिलीट अंडरस्कोर पब्लिशर असर्शन हे फंक्शन वापरलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे गेट अंडरस्कोर असर्शन स्टेटस रिपोर्ट. अगेन त्याच्या नावातच आहे, स्टेटस रिपोर्ट म्हणजे काय की जे काही करंट स्टेटस आहे, प्रोव्हाइड्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट फॉर डिटरमाइनिंग स्टेटस ऑफ करंट अँड आउटस्टँडिंग पब्लिशर असर्शन्स that involve any of the business registrations managed by the individual publisher account. म्हणजे जे आपण आता एक्झाम्पल घेतलंय XYZ कंपनी, मग ह्या XYZ कंपनीचं करंट स्टेटस म्हणजे करंट स्टेटस ऑफ असर्शन म्हणजेच काय की करंटली XYZ कंपनी कुठल्या कुठल्या इतर एंटिटीज बरोबर त्यांचं रिलेशन आहे, त्यांचं जे काही टायअप आहे ते चेकआउट करण्यासाठी, तो पूर्ण रिपोर्ट जनरेट करण्यासाठी गेट अंडरस्कोर असर्शन स्टेटस रिपोर्ट हे फंक्शन वापरलं जातं. आणि ह्याच्यातलं नेक्स्ट आहे गेट अंडरस्कोर पब्लिशर असर्शन्स. सगळे जे काही त्या UD रजिस्ट्रीमध्ये जेवढे काही पब्लिशर अकाउंट्स आहेत इंडिव्हिज्युअली, त्याच सगळ्यांचा पूर्ण सेट जनरेट करण्यासाठी, पूर्ण अख्खाच्या अख्खा रिपोर्ट जनरेट करण्यासाठी गेट पब्लिशर असर्शन्स हे फंक्शन वापरलं जातं. आतापर्यंत हे सगळे आपण जे काही 16 फंक्शन्स होते ते कशातले बघितले, पब्लिशर इंटरफेस मधले. हे फंक्शन्स सगळ्यांच्या लक्षात आलेत का? ओके ओके, त्यांच्या नावातच आहे. मागच्या वेळेस फक्त मागच्या पीपीटीत मी ते नावं ठेवली होती, त्या पीपीटी मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन नव्हतं. पण आता परीक्षा झाली, एक्झामला तुम्हाला MCQ झाली, तर MCQ मध्ये एखाद्या फंक्शनचं विचारलं जाऊ शकतं, यूज म्हणा किंवा वन लाईन आन्सर असेल तर ह्याच्यातलं विचारलं जाऊ शकतं. हे सगळे हे फंक्शन्स तुम्ही व्यवस्थितपणे प्रिपेअर करा. मग आता आपण काय केलेलं आहे, एन्क्वायरी इंटरफेस. मग जसं पब्लिशर इंटरफेस कोण वापरणार आहे, प्रोव्हायडर्स, कारण त्याच्यात सगळं बघा काय होतं, सेव्ह, डिलीट, अपडेट, म्हणून ते जनरली कोण वापरणार आहेत, प्रोव्हायडर्स. मग कंझ्युमर साठी कुठली API आहे, एन्क्वायरी API. मग त्याच्यात सुद्धा काही फंक्शन्स आहेत, ते आता आपण वन बाय वन बघूयात. द एन्क्वायरी इंटरफेस.
हा जो काही एन्क्वायरी इंटरफेस आहे तो कन्झ्युमर्स वापरणार आहेत आणि ह्याच्यामध्ये टोटल 10 ऑपरेशन्स आहेत. पब्लिशर मध्ये होते 16 आणि एन्क्वायरी मध्ये आहेत 10. आणि हे 10 जे ऑपरेशन्स आहेत ह्याचा वापर करून काय केलं जाईल, यूडी रजिस्ट्री मध्ये सर्च केलं जाईल. जे काही रजिस्ट्रेशनचे डिटेल्स आहेत ते डिटेल्स रिट्राईव्ह करण्यासाठी, इन्फॉर्मेशन फेच करण्यासाठी हा एन्क्वायरी इंटरफेस वापरला जातो. मग ह्याच्यातले कुठले कुठले फंक्शन्स आहेत आता आपण बघूयात. तर पहिलं आहे फाइंड अंडरस्कोर बाइंडिंग. It returns a list of web services that match a particular set of criteria based on the technical binding information. ज्यावेळेस कन्झ्युमरचं काम काय आहे की त्याला आता वेब सर्व्हिस सर्च करायचंय. त्यामुळे जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं तर प्रत्येक फंक्शनच्या आधी आहे बघा फाइंड अंडरस्कोर, कारण त्याला फक्त शोधायचंय. मग आता बाइंडिंग रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, ज्यावेळेस आपण येलो पेजेस, व्हाईट पेजेस, ग्रीन पेजेस बघितलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की सर्चिंग हे कुठल्याही वेनी होईल. एखादा कन्झ्युमर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वरून सर्च करेल, एखादा मोबाईल नंबर वरून सर्च करेल, एखादा कॅटेगरी वरून सर्च करेल, एखादा टेक्निकल डिटेल वरून सर्च करेल. मग टेक्निकल बाइंडिंग इन्फॉर्मेशन वरून जर एखाद्या कन्झ्युमरला वेब सर्व्हिस शोधायची असेल तर तो काय करणार आहे, फाइंड अंडरस्कोर बाइंडिंग हे फंक्शन वापरणार. आणि हे फंक्शन रिटर्न काय करणार आहे, जी काही त्याच्या रिलेटेड त्या रजिस्ट्रीमध्ये त्या होणाऱ्या वेब सर्व्हिसेस त्या सगळ्या काय केल्या जातील, रिटर्न केल्या जातील. त्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड अंडरस्कोर बिझनेस. फाइंड अंडरस्कोर बिझनेस म्हणजे काय बघा, इट रिटर्न्स अ लिस्ट ऑफ बिझनेस एंटिटीज दॅट मॅच अ पर्टिक्युलर सेट ऑफ क्रायटेरिया. एखाद्या बिझनेस एंटिटीज, एखाद्या कन्झ्युमरनी एखादा बिझनेस फाइंड आउट केला, बिझनेस एंटिटी रिप्रेझेंट्स ओनर ऑफ पर्टिक्युलर बिझनेस. मग त्या बिझनेस एंटिटी रिलेटेड जी काही त्यांनी क्वेरी टाकलेली असेल, जी काही की त्याच्यामध्ये दिली असेल, त्याच्या रिलेटेड जेवढ्या काही बिझनेस एंटिटीज आहेत मॅच होणाऱ्या, त्या तो पूर्ण सेट फाइंड अंडरस्कोर बिझनेस मध्ये रिटर्न केला जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड अंडरस्कोर एलटी सर्व्हिस. जसं बिझनेस सर्च करण्यासाठी फाइंड बिझनेस, तसंच वेब सर्व्हिस सर्च करण्यासाठी काय आहे, फाइंड अंडरस्कोर एलटी सर्व्हिस. मग जी काही सर्व्हिस त्याला हवी आहे त्याला मॅच होणाऱ्या सगळ्या वेब सर्व्हिसेस काय केल्या जातील, रिटर्न केल्या जातील. आणि मग त्याच पद्धतीने कुठलं फंक्शन वर्क होणार आहे, फाइंड अंडरस्कोर टी मॉडेल. जे काही टी मॉडेल पास केलेलं असेल त्या टी मॉडेलच्या मॅचिंगला मॅच होणाऱ्या जेवढे काही टी मॉडेल असतील, जेवढा काही सेट आहे तो ह्याच्यामध्ये काय केला जातो, रिटर्न केला जातो. आणि मग त्यातनं कन्झ्युमरला जो पाहिजे तो काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले फंक्शन आहेत, तर गेट अंडरस्कोर बाइंडिंग डिटेल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आता इथे कुठेही सेव्ह, डिलीट, अपडेट असं नाहीये, फक्त काय आहे, फाइंड आणि गेट. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन फक्त व्ह्यू करू शकतो, शोधू शकतो. मग गेट बाइंडिंग डिटेल काय रिटर्न करतं, इट रिटर्न्स कम्प्लीट रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन फॉर अ पर्टिक्युलर वेब सर्व्हिस बाइंडिंग टेम्पलेट. जी काही वेब सर्व्हिस इन्फॉर्मेशन, ज्यावेळेस आपण बाइंडिंग टेम्पलेट म्हणतोय, मग बाइंडिंग टेम्पलेट मध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर ऍक्सेस मॉडेल, ओव्हरव्ह्यू, डॉक्युमेंट, त्याच्यानंतर टी मॉडेल, ह्या गोष्टी त्याच्यात आपण रजिस्टर करताना करतो. म्हणजे थोडक्यात कम्प्लीट रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन म्हणजे काय, त्याच्यात कुठले कुठले इलेमेंट्स जेवढे स्टोअर केले असतील, आणि सगळ्याच्या सगळे कंपल्सरी नसतात. आपण बघितलं होतं की काही ऑप्शनल आहेत, काही कंपल्सरी आहेत. मग जे काही बाइंडिंग टेम्पलेट रजिस्टर करताना, ते डेटा स्ट्रक्चर क्रिएट करताना जेवढी इन्फॉर्मेशन फिलअप केली आहे तो सगळा सेट काय होईल, रिटर्न होईल. अगेन गेट बिझनेस डिटेल returns registration information for a business entity including all services that entity provides. एखाद्या बिझनेस एंटिटीने
त्या युडी रजिस्ट्रीमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे, त्याचे नाव, कॅटेगरी असेल, इन्फॉर्मेशन असेल, तो प्रोव्हाइड करणाऱ्या वेब सर्व्हिसेस असतील, हे सगळे डिटेल्स रिटर्न करण्याचं काम कोणतं फंक्शन करतं? गेट अंडरस्कोर बिझनेस डिटेल. नेक्स्ट फंक्शन आहे गेट अंडरस्कोर बिझनेस डिटेल EXT. इट रिटर्न्स कम्प्लीट रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन फॉर अ बिझनेस एंटिटी. एखाद्या बिझनेस एंटिटी ची कम्प्लीट जे काही डिटेल्स आहेत ते जनरेट करण्यासाठी कुठले वापरलं जातं? गेट बिझनेस डिटेल EXT. म्हणजे जेवढी आहे नाही तेवढी सगळी, म्हणजे मग त्याच्यामध्ये पब्लिशर असर्शन सुद्धा इन्क्लूड होतील, पर्टिक्युलर बिझनेस एंटिटीचं इतर बिझनेस एंटिटी बरोबरचे जे काही रिलेशन. आता इथे जर तुम्ही बघितलं तर दोन फंक्शन्स आहेत, गेट अंडरस्कोर बिझनेस डिटेल आणि गेट अंडरस्कोर बिझनेस डिटेल EXT. तर ह्याच्यात फरक काय आहे? तर बिझनेस डिटेल मध्ये काय जनरेट होत आहे? एंटिटी इन्फॉर्मेशन आणि त्याच्याबरोबर त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या वेब सर्व्हिसेस. आणि ज्यावेळेस आपण गेट अंडरस्कोर बिझनेस डिटेल EXT म्हणतोय, ह्याच्यात कम्प्लीट डिटेल्स, पब्लिक असर्शनचे डिटेल्स, त्याच्याशी रिलेटेड टी मॉडेलचे डिटेल्स, त्याच्याशी रिलेटेड बाइंडिंग टेम्पलेटचे डिटेल्स, सगळी ओव्हरऑल इन्फॉर्मेशन ह्या सेकंड फंक्शन मध्ये जनरेट होणार आहे. नेक्स्ट आहे गेट अंडरस्कोर सर्व्हिस डिटेल. जी काही वेब सर्व्हिस पास केलेली असेल त्या वेब सर्व्हिसेसचे रजिस्टर करतानाची जेवढी काही इन्फॉर्मेशन फिलअप केलेली असेल ती सगळी इन्फॉर्मेशनचा रिपोर्ट काय होणार आहे? जनरेट होणार आहे. अगेन सेम वेनी गेट अंडरस्कोर टी मॉडेल डिटेल. इट रिटर्न्स कम्प्लीट रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन फॉर टी मॉडेल. टी मॉडेल डेटा स्ट्रक्चर क्रिएट करताना जी काही कम्प्लीट इन्फॉर्मेशन रजिस्टर केलेली आहे ती जशीच्या तशी रिटर्न केली जाईल. आता इथं जसं म्हटलं टी मॉडेल डिटेल, ह्या टी मॉडेलला काय असणार आहे? एक UUID. तो UUID दिल्यानंतर त्या UUID शी रिलेटेड सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. वर आपण म्हणतोय सर्व्हिस डिटेल, या सर्व्हिस डिटेलला एक UUID असणार आहे. तो UUID पास केल्यानंतर त्या UUID शी असोसिएटेड सगळी इन्फॉर्मेशन जनरेट होणार आहे. आणि फाइंड अंडरस्कोर रिलेटेड बिझनेसेस. मग हे फंक्शन कशासाठी वापरलं जातं? तर इट डिस्कवर्स बिझनेसेस दॅट हॅव बीन रिलेटेड व्हाया द UDDI-ORG रिलेशनशिप्स मॉडेल. सो ही जी काही UDDI-ORG आहे ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर बिझनेस रिलेटेड अजून कोणते बिझनेसेस आहेत का जे की सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? तर सिमिलर काइंड ऑफ बिझनेसेस फाइंड आउट करण्यासाठी फाइंड अंडरस्कोर रिलेटेड बिझनेसेस हे फंक्शन वापरलं जातं. मग ह्याच्यातून काय रिटर्न होणार आहे? जो कोणता बिझनेस कंझ्युमरनी पास केलेला आहे तो ज्या पद्धतीच्या वेब सर्व्हिसेस पाठवतोय, देतोय, त्या पद्धतीच्या वेब सर्व्हिसेस अजून कोणत्या कंपन्या देतात का? अजून कोणते बिझनेसेस देतात का? त्या बिझनेसेसची नावं जी की UD रजिस्ट्रीमध्ये स्टोर आहेत, अशा UD मध्ये स्टोर नसतील तर ते जनरेट होणार नाही. हे सगळे फंक्शन्स आपण कशावरती वापरतोय? UD रजिस्ट्रीमध्ये. आणि तिथं जर असेल तर ते शोधण्यासाठी काय वापरलं जाणार आहे? फाइंड अंडरस्कोर रिलेटेड बिझनेसेस. आणि त्या UD रजिस्ट्री मधले सिमिलर काइंड ऑफ जे बिझनेस आहेत ते काय केले जातील? रिटर्न केले जातील. हा झाला एन्क्वायरी इंटरफेस. इथपर्यंत समजलंय का? इथपर्यंत समजलंय का? ओके ओके ओके. सो दोनच पॉइंट्स राहिलेले आहेत आपले, तर आज आपण ते कव्हर करून घेऊयात, म्हणजे आपलं चौथं युनिट आज कंप्लीट होईल. सो पुढे जाऊयात. एक 4 ते 5 स्लाइड्स आहेत ते आपण कंटिन्यू करूयात. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा? क्रिएटिंग रजिस्ट्री अँड रिट्रायव्हिंग इन्फॉर्मेशन. ओके.
सो आता याच्यामध्ये काय आहे बघा, आता आपण काय बघितले, सगळे फंक्शन्स बघितले की कुठले फंक्शन्स त्याच्यामध्ये आहेत क्रिएट करण्यासाठी किंवा रिट्राईव्ह करण्यासाठी. मग आता हे कशा पद्धतीने होतं ह्याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. वर्ड डॉक्युमेंट दिसतंय, विजिबल आहे ना? वर्ड डॉक्युमेंट दिसतंय? ओके श्रुतिका. सो हाऊ टू क्रिएट रजिस्ट्री. मग आता आपण खूप सारे फंक्शन्स बघितलेत जे कशासाठी आपण वापरणार आहेत की रजिस्ट्री ऍक्सेस करण्यासाठी. मग आता ज्यावेळेस एखादं ऑथेंटिकेशन ऑपरेटर कडून जनरेट करण्यात आलं, तेच एक्झाम्पल आहे मगाचं. xyz.com कंपनी आहे, तिने काय केलं, मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून एक ऑथेंटिकेशन टोकन घेतलं आणि आता त्या कंपनीला काय करायचं आहे, स्वतःची इन्फॉर्मेशन ही तिला यूडी रजिस्ट्रीमध्ये काय करायची आहे, स्टोअर करायची आहे. मग त्या यूडी रजिस्ट्रीमध्ये स्टोअर करताना किंवा पब्लिश करताना काय टूल्स वापरले जातील ते काय केलं जाईल, चेक केलं जाईल. डेव्हलपर डिसाइड व्हॉट इन्फॉर्मेशन टू पब्लिश टू रजिस्ट्री अँड यूज वन ऑफ द यूडी टूल्स प्रोव्हाइडेड बाय मायक्रोसॉफ्ट. टूल्स आपण बघितलेले, तसंच यूडी ऍक्सेस करण्यासाठी पण टूल्स आहेत. मग आता ह्यांनी ऑपरेटर कुठला सिलेक्ट केलेला आहे, मायक्रोसॉफ्ट. मग हा जो काही ऑपरेटर आहे त्यांचे टूल्स वापरून काय केलं जाईल, ही यूडी रजिस्ट्री काय केली जाईल, ऍक्सेस केली जाईल. इफ नेसेसरी डेव्हलपर कॅन ऑल्सो राईट जावा, C# or VB.NET कोड. मग टू जनरेट अप्रोप्रिएट सोप मेसेजेस. जसं की आपण सुरुवातीपासून बघितलंय की वेब सर्व्हिसेस मध्ये ज्यावेळेस कम्युनिकेशन होणार आहे तर सोप मेसेजेसच वापरले जातात. मग आता आपण एक्झाम्पल बघूयात की कशा पद्धतीने xyz.com त्यांची इन्फॉर्मेशन यूडी रजिस्ट्रीमध्ये स्टोअर करणार आहे. पहिल्यांदा घेतलीये मेथड पोस्ट. सो मेथड बद्दल आपल्या सगळ्यांना माहितीये, दोन मेथड असतात, गेट आणि पोस्ट. गेट मेथड इज लेस सिक्युअर दॅन पोस्ट. पोस्ट ही जास्त सिक्युअर आहे. सेन्सिटिव्ह डेटा पास ऑन करायचा असेल तर आपण काय करतो, पोस्टच वापरतो. पोस्ट पुढे काय आहे बघा, /save_business. हा वर्ड म्हणजे काय आहे, जे आपण फंक्शन बघितले होते ह्याच्यामध्ये पब्लिशर इंटरफेस मध्ये, सेव्ह बिझनेस, सेव्ह सर्व्हिस. तर आता XYZ ला काय करायचंय, स्वतःचा बिझनेस सेव्ह करायचा आहे, म्हणून त्यांनी कुठलं फंक्शन वापरलं, save_business. प्रोटोकॉल HTTP व्हर्जन 1.1. मग त्याच्यानंतर काही त्यांचे डिटेल्स आहेत, म्हणजे होस्ट कोण आहे, www.xyz.com. कंटेंट टाईप कुठला वापरलाय, टेक्स्ट और XML. कॅरेक्टर सेट UTF-8. कंटेंट लेंथ NNN. त्यानंतर सोप ऍक्शन. सोप ऍक्शन मध्ये काय आहे बघा, save_business. अगेन हे जे फंक्शन वापरलंय save_business तेच इथं सोप ऍक्शन मध्ये घेतलेलं आहे. सोप ऍक्शन काय रिप्रेझेंट करणार आहे की कोणती ऍक्शन घ्यायची आहे, तर काय आहे, सेव्ह बिझनेस. डिलीट साठी असेल तर काय येणार, delete_business. ठीक आहे. सो त्यानंतर पुन्हा XML फाईल क्रिएट केलेली आहे, XML व्हर्जन 1.0 एन्कोडिंग. एनव्हलप. So what this envelope represent? ही एनव्हलप हा टॅग सुरू होणार आहे, याचाच अर्थ काय, तिथून पुढे सोप मेसेज आहे. ठीक आहे. सो एनव्हलप काय रिप्रेझेंट करतो, दिस इज अ सोप मेसेज. एनव्हलप इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द सोप मेसेज. मग त्याला XML नेम स्पेस दिलेली आहे, http://schema.xml soap/slope/envelope. सो ही बाय डिफॉल्ट URL आपण ह्या ठिकाणी XML नेम स्पेस त्याला देतो. त्यानंतर बॉडी टॅग घेतलेला आहे, अगेन सेव्ह बिझनेस जेनरिक 2.0. XML नेम स्पेस त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे, व्हर्जन API ऍड केलेली आहे. त्यानंतर बिझनेस की इज इक्वल टू empty /business की. आता इथे जर तुम्ही बघितलं तर बिझनेस की काय घेतलेली आहे, empty. कारण ह्याचं काय आहे,
जसं मी सांगितलं की ज्यावेळेस एखादी वेब सर्व्हिस त्या आता एखादी सर्व्हिस त्या UDDI रजिस्ट्रीमध्ये स्टोअर करणार आहे, तिथं आपल्याला एक UUID जनरेट होणार आहे. आणि हा UUID कोण जनरेट करतो, तर ऑपरेटर. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये मायक्रोसॉफ्ट काय करणार आहे, ह्या XYZ कंपनीसाठी एक UUID तयार करणार. म्हणूनच सध्या बिझनेस की काय आहे, एम्प्टी आहे. ज्याला आपण म्हणतो बघा, जर मागच्याच मी MySQLचं एक्झाम्पल दिलतं की MySQL मध्ये ज्यावेळेस आपण डेटाबेस ऍड करत जातो, ऑटोमॅटिक त्याला प्रायमरी कीज येत जातात, कारण तो डेटाबेस काय करतो 1 2 3 ऑटो जनरेट जर दिला असेल तर तशा कीज ऍड होतात. मग तोच इथं कन्सेप्ट आहे की जो ऑपरेटर आहे, ह्या केसमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑपरेटर काय करणार आहे, XYZ कंपनीसाठी एक बिझनेस की जनरेट करणार आहे. मग नेम काय आहे ह्या कंपनीचं, XYZ प्रायव्हेट लिमिटेड. डिस्क्रिप्शन काय आहे, जस्ट दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये, कंपनी इन्व्हॉल्व्ड इन गिव्हिंग स्टेट ऑफ द आर्ट आयडेंटिफायर बँक /सेव्ह बिझनेस /बॉडी /एन्व्हलप. म्हणजे इथं सोप मेसेज काय झाला, कम्प्लीट झाला. मग हा जो काही कोड आता आपण बघितला, यांनी काय होणार आहे, XYZ कंपनी ही UD रजिस्ट्रीमध्ये स्टोअर होईल आणि त्याला एक युनिक to create registry in the UD registry. सो रजिस्टर कसं करतात हे समजलं. एखादा बिझनेस कशा पद्धतीने सेव्ह केला त्यांनी काय केलं, एक सोप मेसेज क्रिएट केला, XML फाईल क्रिएट केली आणि त्या ठिकाणी सेव्ह बिझनेस ही मेथड वापरलेली होती. इथपर्यंत समजलंय का? ओके ओके ओके. हा, मग आता सेव्ह करण्याचं जसं आपण बघितलं, मग सेव्ह बिझनेस तसंच मग हे जे बाकीचे फंक्शन्स आहेत जे इथे आपण बघितलेले होते वरती, आता हे आपण कुठल्या ह्याचं बघितलं, हे सेव्ह बिझनेसचं. मग अशाच पद्धतीने सेव्ह सर्व्हिस, सेव्ह बाइंडिंग, सेव्ह टी मॉडेल, फक्त त्याच्यातले आतले कंटेंट्स काय होणार आहेत, चेंज होणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. मग आता सेव्ह झालं, मग रिट्राईव्ह करण्याचं एक एक्झाम्पल आपण इथे बघूयात की हाऊ टू रिट्राईव्ह इन्फॉर्मेशन. आता XYZ कंपनीने काय केलेलं आहे, त्या UD मध्ये ती इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे. स्टोअर केल्यानंतर ती कशी ऍक्सेस करायची, तर त्यासाठी गेट बिझनेस डिटेल ह्या फंक्शनचं आपण एक्झाम्पल बघूयात. सो अगेन पोस्ट मेथड घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, XYZ.com चे डिटेल्स चेक करायचे, म्हणून कुठलं फंक्शन वापरलं, get _business detail, प्रोटोकॉल HTTP व्हर्जन 1.1, होस्ट काय घेतलाय www.xyz.com, कंटेंट टाइप काय घेतलाय टेक्स्ट और XML, char set UTF-8, कंटेंट लेंथ NNNN, सोप ऍक्शन get _business detail. अगेन इथं जे फंक्शन घेतलंय तेच इथे सोप ऍक्शन मध्ये घेतलेलं आहे. अगेन ही XML फाईल आहे, म्हणून XML व्हर्जन 1.0 ते कॉमन स्टेटमेंट आपण आपलं जे XML फाईलला असतं ते. अगेन इट स्टार्ट्स विथ एन्व्हलप. एन्व्हलप म्हणजेच काय, इट इज अ सोप मेसेज. तिथे XML नेम स्पेस घेतलेली आहे. बॉडी टॅग, एन्व्हलपच्या आतमध्ये आपण बघितलं होतं की बॉडी असतं, हेडर असतं आणि फॉल्ट असतं, हे 4 टॅग्स वापरू शकता. त्यातलं एन्व्हलप आणि बॉडी कंपल्सरी आहे आणि फॉल्ट आणि हेडर ऑप्शनल आहेत. सो या ठिकाणी एन्व्हलप मध्ये बॉडी घेतलेला आहे, गेट बिझनेस डिटेल, मग त्याचं पुन्हा जेनेरिक व्हर्जन घेतलेलं आहे, XML नेम स्पेस घेतलेला आहे अँड बिझनेस की. आता ही जी काही बिझनेस की इथं आलेली होती, मग मायक्रोसॉफ्टने काय केलेलं आहे, हे XYZ ला आता इथे कोणती की दिलेली आहे, ही की ती आपण इथे मेन्शन केलेली आहे की ह्या बिझनेस कीशी असोसिएटेड सगळे डिटेल्स आपल्याला जनरेट करा. /business key /get business details /body /envelope. सो हा सोप मेसेज काय केला जाणार आहे, पाठवला जाणार UD रजिस्ट्रीला आणि मग ह्याचं आउटपुट काय होणार आहे, जनरेट होणार आहे. मग काय आउटपुट असेल ह्याचं, तर ह्या कोडला काय असोसिएटेड आहे, XYZ.com. मग ह्याचे डिटेल्स काय काय होते,
ते इथे तुम्ही बघू शकता. काय रिट्राईव्ह होईल, कंपनीचं नाव XYZ, डिस्क्रिप्शन. आता बाकीच्या गोष्टी इथं दिलेल्या नाहीत म्हणून मग आयडेंटिफायर बॅग त्याच्यात काय इन्फॉर्मेशन आहे ती, कॅटेगरी बॅग त्याच्यात काय इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन काय होते, जनरेट केली जाते. सो अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन काय केली जाते, रिट्राईव्ह केली जाते. त्याच्यासाठी सुद्धा कम्युनिकेशनसाठी सोप मेसेजेसच वापरले जातात. मग आता हे सगळं झाल्यानंतर हे दोन आपण सॅम्पल ह्याचे बघितले की हाऊ टू क्रिएट रजिस्ट्री आणि हाऊ टू रिट्राईव्ह इन्फॉर्मेशन. मग हे जे सगळ्याच्या 16 आपण काही बघू शकत नाही म्हणून आपण काय केलं, पब्लिशर इंटरफेस मधलं एक एक्झाम्पल आणि एन्क्वायरी इंटरफेस मधलं एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. मग आता पुढचा जो काही पॉइंट आहे छोटासाच आहे की ऍक्च्युली हे कसं इम्प्लिमेंट होतं. तर युडी इम्प्लिमेंटेशन्स करण्यासाठी अनेक इम्प्लिमेंटेशन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, अनेक एपीआयस अवेलेबल आहेत. मग कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत, मग जर जावामध्ये तुम्हाला युडी इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्यासाठी दोन APIs आहेत. There are 2 UD implementations for Java. So UD4J, UDDI for Java ही एक API आहे जी की IBM कंपनीने क्रिएट केलेली आहे जानेवारी आहे. मग ही एक जावा क्लास लायब्ररी आहे आणि ही जी काही एपीआय आहे याचा म्हणजे जावाचं प्रोग्रामिंग असेल तर तुम्ही कुठली एपीआय वापरणार, UD4J किंवा JUDDI. JUDDI पण जावा इम्प्लिमेंटेशन आहे, एक एपीआय आहे ज्याचा वापर करून युडी सर्व्हिसेस ऍक्सेस केल्या जातात. म्हणजे जावासाठी ह्या दोन वापरल्या जातात, UD4J, JUDD. मग जसं आपण बघितलं की वेब सर्व्हिसेस ह्या अनेक लँग्वेजेस बरोबर कम्पॅटिबल आहेत. मग जर पर्ल लँग्वेज मध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर तुम्ही काय वापरणार आहात, UDDI: स्कोप रिझोल्युशन लाईट. सो हे जे काही पॅकेज आहे याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, एन्क्वायरी इंटरफेस, पब्लिशर इंटरफेस ऍक्सेस करू शकता. ह्यांनी पर्ल मधले ऍक्सेस करण्यासाठी UDDI: स्कोप रिझोल्युशन लाईट हे पॅकेज त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. रुबी लँग्वेज मध्ये जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर UDDI फॉर R हे पॅकेज आहे ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या सर्व्हिसेस, ह्या सगळे फंक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहे. आणि जर पायथॉन घेतलं तर UDDI for Py ह्या पॅकेज मध्ये ह्या सगळ्या सर्व्हिसेस, हे सगळे फंक्शन्स अवेलेबल आहेत. सो इथे सॅम्पल म्हणून आपण 4 घेतलेले आहेत. असं प्रत्येक ज्या लँग्वेज मध्ये करायचं आहे त्या प्रत्येक लँग्वेज साठी ह्या एपीआयस आहेत आणि त्या तुम्हाला त्या टेक्निकल डिटेल्स मध्ये मिळून जातील. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या ते फंक्शन्स तुम्ही त्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ऍक्सेस करू शकतात. त्याच्याशी रिलेटेड एपीआय तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जातील आणि त्या एपीआय वापरून काय केलं जातं, प्रोग्रामिंग केलं जातं. सो इथपर्यंत समजलंय? ओके ओके. सो या ठिकाणी आपला चौथा जो चॅप्टर आहे, चौथं युनिट डिस्क्रायबिंग अँड डिस्कवरिंग वेब सर्व्हिसेस हे कम्प्लीट झालं. क्लाउड कम्प्युटिंग. ओके. सो आजचं सेशन आपण इथंच थांबवतोय. प्रेझेंटी म्हणून तुमची नावं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.